नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या नवीन व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जीवनसत्व बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्वाची व्याख्या, प्रकार, जीवनसत्वाचा शोध कोणी लावला, जीवनसत्वाअभावी होणारे रोग, जीवनसत्वाचे स्रोत आणि जीवनसत्वाबद्दल परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा सखोल अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथमतः जीवनसत्वाची व्याख्या जाणून घेऊया. पहिला पॉइंट, शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण अत्यंत महत्वाचे पोषक घटक म्हणजे जीवनसत्व होय. दुसरा पॉइंट, जीवनसत्वे शरीराला अगदी अल्प प्रमाणात लागतात म्हणून यांना सूक्ष्म पोषके असेही म्हणतात. तिसरा पॉइंट, जीवनसत्वाला इंग्रजीमध्ये विटॅमिन्स असेही म्हणतात. जीवनसत्वाचा शोध व प्रकार याबद्दल माहिती जाणून घेऊया. जीवनसत्वाचा शोध पुंक यांनी लावलेला आहे. जीवनसत्वाचे दोन प्रकार पडतात, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आणि मेदात विरघळणारे जीवनसत्व. पाण्यात विरघळणारे जीवनसत्वांमध्ये जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क यांचा समावेश होतो. मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वांमध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई, जीवनसत्व के यांचा समावेश होतो. जीवनसत्वांची रासायनिक नावे जाणून घेऊया. अ जीवनसत्वाचा रासायनिक नाव रेटिनॉल असे आहे, त्यालाच कॅरोटीन असेही म्हटले जाते. ब जीवनसत्वाचा रासायनिक नाव थायमिन असे आहे. ब जीवनसत्वाचे काही उपप्रकार पडतात ते सुद्धा जाणून घेऊया. B1 चा आहे थायमिन, B2 चा आहे रायबोफ्लेविन, B3 चा रासायनिक नाव नियासिन, B5 च पेंटोथेनिक आम्ल, B6 च पायरिडॉक्सिन, B7 च बायोटीन, B9 च फॉलिक ऍसिड आणि B12 च सायनोकोबाल्मिन. क जीवनसत्वाचा रासायनिक नाव एस्कॉर्बिक ऍसिड, ड जीवनसत्वाचा रासायनिक नाव कॅल्शिफेरॉल, ई जीवनसत्वाचा रासायनिक नाव टोकॉफेरॉन आणि के जीवनसत्वाचा रासायनिक नाव फायलोक्विनोन असे आहे. जीवनसत्वांच्या स्त्रोतांबद्दल मुख्य माहिती जाणून घेऊया. अ जीवनसत्वाचे स्त्रोत गाजर, टोमॅटो, पालक, रताळी, हिरव्या पालेभाज्या इत्यादी. ब जीवनसत्वाचे स्त्रोत काजू, बदाम, अक्रोड, मोड आलेली कडधान्ये इत्यादी. क जीवनसत्वाचे स्त्रोत आवळा, पेरू, संत्री, लिंबू इत्यादी. ड जीवनसत्वाचे स्त्रोत दूध, मांस, अंडी, कोवळा सूर्यप्रकाश, कॉड लिव्हर ऑइल इत्यादी. ई जीवनसत्वाचे स्त्रोत हिरव्या पालेभाज्या आणि वनस्पती तेल. के जीवनसत्वाचे स्त्रोत पालक, कोबी इत्यादी. जीवनसत्वांअभावी होणारे रोगांबद्दल माहिती जाणून घेऊया. अ जीवनसत्वाअभावी रात आंधळेपणा आणि झिरोफ्थाल्मिया हे रोग होतात. B1 जीवनसत्वाअभावी बेरी हा रोग होतो. B3 च्या अभावी पेलाग्रा हा रोग होतो. B6 आणि B12 च्या अभावी अॅनिमिया हा रोग होतो. क जीवनसत्वाअभावी स्कर्वी, हिरड्यातून रक्त येणे हे उद्भवतात. ड जीवनसत्वाअभावी मुडदूस, दात पडणे, अस्थिमृदुता, पायाची हडे वाकणे, पाठीला बाक येणे इत्यादी होतो. ई जीवनसत्वाअभावी वांझपणा, वारंवार होणारा गर्भपात. के जीवनसत्वाअभावी रक्त न गोठणे व हिमोफिलिया इत्यादी रोग होतात. जीवनसत्वांबद्दल काही IMP पॉइंट्स जाणून घेऊया. जीवनसत्वांच्या रेणूमध्ये अमिनो आम्ल समाविष्ट असतात. ड जीवनसत्व हे कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना मिळतात. ई जीवनसत्वाला वांझपणा विरोधी जीवनसत्व असेही म्हणतात. क जीवनसत्वाला वार्धक्य विरोधी जीवनसत्व असेही म्हणतात. के जीवनसत्वाला अँटी कॅन्सरस विटॅमिन असेही म्हणतात. जीवनसत्व अ, जीवनसत्व ड आणि जीवनसत्व क जास्त झाल्यास त्याला हायपर विटॅमिनोसिस असेही म्हणतात. जीवनसत्वांविषयी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोवळ्या सूर्यप्रकाशात कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती त्वचेखाली होते? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. कोवळ्या सूर्यप्रकाशात ड जीवनसत्वाची निर्मिती त्वचेखाली होते.
प्रश्न क्रमांक 2. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, ब जीवनसत्व. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत ब जीवनसत्वाचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 3. रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, के जीवनसत्व. रक्त गोठवण्यासाठी के जीवनसत्वाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या जीवनसत्वाचे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. ड जीवनसत्वाचे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते. प्रश्न क्रमांक 5. कोणती जीवनसत्वे ही मेदद्राव्य असतात? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड. जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड ही जीवनसत्वे मेदद्राव्य असतात. प्रश्न क्रमांक 6. कोणती जीवनसत्वे ही जलद्राव्य असतात? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क. जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क ही जीवनसत्वे जलद्राव्य असतात. प्रश्न क्रमांक 7. लिंबामध्ये कोणत्या जीवनसत्वाचे प्रमाण सर्वाधिक असते? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. लिंबामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, B3 जीवनसत्व. B3 जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 9. वांझपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होऊ शकतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ई जीवनसत्व. वांझपणा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 10. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11. क जीवनसत्व अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, स्कर्वी. क जीवनसत्व अभावी स्कर्वी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 12. हाडांच्या निकोप वाढीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. हाडांच्या निकोप वाढीसाठी ड जीवनसत्वाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 13. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. आवळ्यामध्ये क जीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक 14. B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, थायमिन. B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव थायमिन असे आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. ड जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. प्रश्न क्रमांक 16. आंबा, पपई यामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अ जीवनसत्व. आंबा, पपई यांमध्ये अ जीवनसत्वाचे प्रमाण सर्वाधिक असते.
प्रश्न क्रमांक 17. गाजरामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अ जीवनसत्व. गाजरमध्ये अ जीवनसत्वाचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 18. प्रथिने कशापासून बनलेली असतात? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अॅमिनो ऍसिड. प्रथिने ही अॅमिनो ऍसिड ने बनलेली असतात. प्रश्न क्रमांक 19. जीवनसत्व हा शब्द प्रथम कोणी वापरला? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, सी फंक. सी फंक यांनी जीवनसत्व हा शब्द सर्वप्रथम वापरलेला होता. प्रश्न क्रमांक 20. जीवनसत्वांचे मुख्य कार्य काय आहे? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, अन्नासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणे. जीवनसत्वांची मुख्य कार्य अन्नासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणे असे आहे. प्रश्न क्रमांक 21. जीवनसत्व म्हणजे काय? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, सेंद्रिय संयुग. जीवनसत्व म्हणजे सेंद्रिय संयुग होय. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या गटाला सपोर्टिंग आहार घटक असे म्हणतात? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, जीवनसत्व. जीवनसत्वाच्या संयुगाच्या गटाला सपोर्टिंग आहार घटक असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, दोन्ही योग्य. म्हणजेच ऑप्शन ए जीवनसत्व B6 आणि ऑप्शन बी जीवनसत्व B12 हे दोघेही जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात. प्रश्न क्रमांक 24. मुले आणि वृद्ध लोकांमध्ये प्रथिनांची आवश्यकता. 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, मुलांमध्ये कमी आणि वृद्धांमध्ये जास्त. मुले आणि वृद्ध लोकांमध्ये प्रथिनांची आवश्यकता ही मुलांमध्ये कमी असते आणि वृद्धांमध्ये जास्त असते. प्रश्न क्रमांक 25. मानवी शरीरात अ जीवनसत्व कुठे साठवले जाते? 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, यकृत. मानवी शरीरात अ जीवनसत्व यकृत मध्ये साठवले जाते. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या जीवनसत्वाला अँटी इन्फेक्शन विटॅमिन असेही म्हणतात? 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अ जीवनसत्व. अ जीवनसत्वाला अँटी इन्फेक्शन विटॅमिन असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. मानवी शरीरात संसर्ग रोखण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अ जीवनसत्व. मानवी शरीरात संसर्ग रोखण्यासाठी अ जीवनसत्व मदत करते. प्रश्न क्रमांक 28. कर्करोगाच्या उपचारात कोणते जीवनसत्व वापरले जाते? 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, ब जीवनसत्व. कर्करोगाच्या उपचारात ब जीवनसत्व वापरले जाते. प्रश्न क्रमांक 29. मानवी त्वचा आणि ओठ तडे कोणत्या जीवनसत्वामुळे होते? 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, B2 जीवनसत्व. B2 जीवनसत्व मानवी त्वचा आणि ओठ तडे या जीवनसत्वाच्या मुळे होते. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या जीवनसत्वाच्या जास्तीमुळे यकृताचे नुकसान होते? 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, B3 जीवनसत्व. B3 जीवनसत्वाच्या जास्तीमुळे यकृताचे नुकसान होते. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस गळतात? 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, B7 जीवनसत्व. B7 जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे
केस गळतात. प्रश्न क्रमांक 32. कोबाल्ट कोणत्या जीवनसत्वात आढळते? 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, B12 जीवनसत्व. कोबाल्ट B12 जीवनसत्वामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 33. पावसाच्या पाण्यात कोणते जीवनसत्व आढळते? 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, B12 जीवनसत्व. पावसाच्या पाण्यात B12 जीवनसत्व आढळते. प्रश्न क्रमांक 34. कोणते जीवनसत्व फक्त सूक्ष्म जीवांमध्ये आढळते? 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, B12 जीवनसत्व. B12 जीवनसत्वांमध्ये हे जीवनसत्व फक्त सूक्ष्म जीवांमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 35. सोललेल्या भाज्या धुवून कोणते जीवनसत्व काढले जाते? 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. सोललेल्या भाज्या जर धुतले तर त्यातून क जीवनसत्वाचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 36. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे हिरड्यांमध्ये रक्तस्राव होतो? 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. क जीवनसत्वाच्या अभावामुळे हिरड्यांमध्ये रक्तस्राव होतो. प्रश्न क्रमांक 37. कोणते जीवनसत्व लघवीद्वारे उत्सर्जित होते? 37व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. क जीवनसत्व लघवीद्वारे उत्सर्जित होते. प्रश्न क्रमांक 38. कोणते जीवनसत्व जखमा भरण्यास उपयुक्त आहे? 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. क जीवनसत्व जखमा भरण्यास उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 39. मानवी शरीरात आरबीसी बनवण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे? 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. मानवी शरीरात आरबीसी बनवण्यासाठी क जीवनसत्व उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 40. कॅल्शियमची कमतरता प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होते? 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. कॅल्शियमची कमतरता प्रामुख्याने ड जीवनसत्वाच्या अभावी होते. प्रश्न क्रमांक 41. आपल्या शरीरात कोणते जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणात तयार होते? 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. आपल्या शरीरात ड जीवनसत्व सर्वात जास्त प्रमाणात तयार होते. प्रश्न क्रमांक 42. सूर्यप्रकाशामुळे त्वचेतील एर्गोस्टेरॉलचे रूपांतर कोणत्या जीवनसत्वात होते? 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. सूर्यप्रकाशामुळे त्वचेतील एर्गोस्टेरॉलचे रूपांतर ड जीवनसत्वामध्ये होते. प्रश्न क्रमांक 43. ऑस्टिओमेलेशिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? 43व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. ऑस्टिओमेलेशिया हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 44. स्टिरॉइड जीवनसत्व कोणते? 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. ड जीवनसत्वालाच स्टिरॉइड जीवनसत्व असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या जीवनसत्वाला हार्मोन असेही म्हणतात? 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. ड जीवनसत्वाला हार्मोन असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात? 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. ड जीवनसत्वाला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात.
प्रश्न क्रमांक 47. कापूस बिया कोणत्या जीवनसत्वाने समृद्ध असतात? 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ई जीवनसत्व. कापूस बिया ई जीवनसत्वाने समृद्ध असतात. प्रश्न क्रमांक 48. पुरुष आणि स्त्रियांमध्ये पुनरुत्पादन रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ई जीवनसत्व. पुरुष आणि स्त्रियांमध्ये पुनरुत्पादन रोग ई जीवनसत्वाच्या अभावी होतो. प्रश्न क्रमांक 49. कोणत्या जीवनसत्वाला सौंदर्य जीवनसत्व असे म्हणतात? 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ई जीवनसत्व. ई जीवनसत्वाला सौंदर्य जीवनसत्व असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 50. कोणती जीवनसत्वे ही शरीरात तयार होणारे हानिकारक रसायने नष्ट करतात? 50व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ई जीवनसत्व. ई जीवनसत्व ही शरीरात तयार होणारे हानिकारक रसायने नष्ट करतात. प्रश्न क्रमांक 51. कोणते जीवनसत्व रक्ताची गुठळी तयार करण्यास मदत करते? 51व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, के जीवनसत्व. के जीवनसत्व रक्ताची गुठळी तयार करण्यास मदत करते. प्रश्न क्रमांक 52. कोणते जीवनसत्व प्रथॉम्बिनच्या संश्लेषणात विशेष भूमिका बजावते? 52व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, के जीवनसत्व. के जीवनसत्व प्रथॉम्बिनच्या संश्लेषणात विशेष भूमिका बजावते. प्रश्न क्रमांक 53. नवजात बाळाला रक्तस्रावाचा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? 53व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, के जीवनसत्व. नवजात बाळाला रक्तस्रावाचा आजार के जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 54. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरातील जखमी भागातून रक्तप्रवाह कमी होत नाही? 54व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, के जीवनसत्व. के जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरातील जखमी भागातून रक्तप्रवाह कमी होत नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.